नमस्ते मित्रांनो, राशी विश्व या चॅनलवरती आपले स्वागत. चला तर मग ऐकूया 8 जुलै 2024 ते 14 जुलै 2024 साप्ताहिक प्रेम राशी भविष्य. मेष राशी, या आठवड्यात आपल्या विवाहित जीवनात सर्व प्रकारचे तणाव दूर होतील. यानंतर आपण आपल्या जीवनसाथीसह सुंदर प्रवासात जाण्याची योजना आखू शकता. तथापि या आठवड्यात आपणास हा वाद मिटवण्यासाठी आपला अहंकार सोडण्याची सर्वात अधिक आवश्यकता असेल. या आठवड्यात तुमची लव्ह लाईफ चांगली राहील, परंतु आठवड्याच्या मध्यात प्रेमीची कोणतीही वाईट सवय तुम्हाला इतकी त्रास देऊ शकते की तुमच्या दोघांमध्ये वादाची परिस्थिती निर्माण होईल. अशा परिस्थितीत आणखी बिघडू नये म्हणून आपणास आपला राग नियंत्रणात ठेवण्याची सूचना देण्यात येत आहे. वृषभ राशी, या सप्ताहात शक्यता आहे की तुमच्या सासरच्या पक्षाच्या कारणाने जीवनसाथीसोबत तुमचा काही वाद होऊ शकतो. तथापि तो वाद सप्ताहाच्या शेवटपर्यंत समाप्त होण्याचेही योग बनताना दिसेल. म्हणून शांत राहून उत्तम वेळेची वाट पहा. या आठवड्यात योग बनत आहेत की जर रोमॅन्टिक भेटी घेत असाल तर सुरुवातीला ते खूप रोमांचक असेल, परंतु संभाषणादरम्यान आपल्या दोघांमधील तर्कवितर्क जास्त काळ टिकू देणार नाहीत. त्या कारणाने ही भेट आपणास वाईट स्वप्नासारखी वाटेल. मिथुन राशी, विवाहित जातकांसाठी हा सप्ताह अनुकूल राहील. या काळात तुमच्या जीवनसाथीला त्यांच्या कार्यस्थळी अपार यशप्राप्ती होईल. सोबतच तुम्हीही आपल्या जीवनसाथीला आकर्षित करण्यासाठी या सप्ताहात तुम्ही त्यांच्याकडे आवडीचे जेवण बनवू शकता किंवा बाहेरून मागवू शकता. या सप्ताहात तुम्हाला आपल्या प्रियतमवर शक न करता त्यांच्यावर आपला विश्वास दाखवण्याची आवश्यकता असेल, कारण ही गोष्ट तुम्ही दोघे चांगल्या प्रकारे समजतात की एकमेकांच्या प्रति विश्वासासोबत हे नाते पुढे वाढू शकते. म्हणून कुठल्याही गोष्टीला सोडून देण्याऐवजी परस्पर समजदारीने तुम्ही दोघे आपल्या नात्याला मजबूत बनवण्याचा प्रयत्न करावा लागेल. कर्क राशी, तुमच्या दाम्पत्य जीवनात चालत असलेले विवाद दुसऱ्यांच्या समोर ठेवून तुमच्या साथीला चुकीचे सिद्ध करणे काही समजदारीचे काम नसते. अशात तुम्हाला ही गोष्ट समजून घ्यायला आपल्या विवाहित जीवनात अंमल आणण्याची आवश्यकता असेल. या पूर्ण सप्ताहात तुम्हाला कार्यक्षेत्रात अतिरिक्त कामाच्या दबावामुळे मानसिक चिंतेचा सामना करावा लागू शकतो. यामुळे तुमचे प्रेमजीवनही सर्वात अधिक प्रभावित राहणार आहे. म्हणून सप्ताहाच्या उत्तरार्धात प्रेमीसोबत जितके शक्य असेल तितके कमी बोला. सिंह राशी, या सप्ताहात तुमच्या प्रेमजीवनात सकारात्मक बदल पाहायला मिळतील. आपल्या गोष्टी स्पष्टतेने तुम्ही आपल्या प्रियसमोर ठेवाल. यामुळे तुम्हाला खूप आनंद प्राप्त होईल. प्रियला आनंदी ठेवण्यासाठी त्यांना सुंदर ठिकाणी फिरायला जाण्याचा प्लॅनही तुम्ही बनवू शकता. तथापि कुठलाही प्लॅन बनवण्याच्या आधी हे जाणून घ्या की त्यांच्याकडे वेळ आहे की नाही. सर्व प्रकारच्या विवादानंतरही आपला जीवनसाथी सर्वात विश्वासार्ह व्यक्ती आहे हे आपणास या आठवड्यात लक्षात येईल. कारण अशी शक्यता आहे की जीवनात अशी काही परिस्थिती येईल जेव्हा आपल्याबरोबर फक्त आपला जोडीदार सापडेल. कन्या राशी, या राशीतील विवाहित जातकांना
या सप्ताहात आपल्या जीवनसाथीच्या कारणांनी समाजात मान सन्मान मिळण्याचे योग बनतील. या कारणाने तुम्हीही स्वतः प्रयत्न करून आपल्या साथीला आनंदी करण्यासाठी त्यांना मनासारख्या ठिकाणी फिरायला घेऊन जाऊ शकता. प्रेमराशी भविष्याच्या अनुसार या सप्ताहाची वेळ तुमच्या प्रेमविवाहाचे योग बनवेल. या कारणाने तुम्ही प्रेमविवाहही करू शकता आणि तुमच्या विवाह कुंडलीमध्ये अनुकूल स्थिती होण्याने कुटुंबातील लोकांच्या परवानगीने तुमच्या आवडत्या व्यक्तीसोबतही होऊ शकते. त्यामुळे तुम्ही आनंदित राहाल. तुळ राशी, हा सप्ताह उत्तम आहे कारण तुम्ही आपल्या जीवनसाथीसोबत प्रेमाचा अनुभव कराल. प्रेम एक अद्वितीय अनुभव आहे हे तुम्हाला या सप्ताहात समजेल. तसेच या राशीतील जे जातक आतापर्यंत सिंगल होते त्यांच्या जीवनातही खास व्यक्ती येऊ शकते. तथापि पुढे जाण्याच्या आधी पुढच्याची विश्वसनीयता जाणून घ्या. वृश्चिक राशी, जर तुम्ही आतापर्यंत सिंगल होता तर तुम्हाला या सप्ताहात प्रेम जीवनात नवीन सुरुवात करण्याची संधी मिळू शकते. म्हणून तुम्ही प्रेम बाबतीत गोष्टीमध्ये अधिक उल्हासित न होता कुठलाही निर्णय घाईगर्दीत घेणे टाळा, अथवा पुढे जाऊन तुम्हाला चिंता होऊ शकते. धनु राशी, विवाहित जातकांसाठी हा सप्ताह चांगला राहील कारण तुम्हाला जीवनसाथीच्या आपल्या भावनांना घेऊन यावेळी चांगल्या प्रकारे समजेल आणि तुमच्यासोबत तुमच्या कुटुंबाचे व्यवहार योग्य करेल. या कारणाने तुम्हीही त्यांच्याप्रती प्रेमभावना अनुभवत सप्ताहाच्या सुरुवातीच्या दिवसात अर्थात सप्ताहाच्या पहिल्या भागात तुमच्या प्रियतमला काही गरजू कामाने बाहेर जावे लागू शकते. यामुळे तुमच्यामध्ये थोडी दुरी येऊ शकते, परंतु तुम्ही बऱ्याच गोष्टी फोनवर परस्पर संवाद ठेवाल आणि यामुळे तुमचे नाते फुलेल. मकर राशी, विवाहित लोकांच्या आयुष्यात जर काही प्रकारची समस्या असेल तर या सप्ताहात तुम्ही परस्पर बोलून त्याला सोडवण्यात यशस्वी व्हाल. यानंतर तुमच्या अंतरंगातील संबंधातही नवीनपण येईल. सोबतच तुम्ही ऑफिसमधून वेळ काढून घरात वेळ घालवताना दिसाल. मनापासून तुम्ही आपल्या संगीला आनंदी ठेवण्याचा प्रयत्न या सप्ताहात करताना दिसता. कुणी दुसऱ्या व्यक्तीमुळे जर तुम्हा दोघांमध्ये दुरी आली होती तर या काळात ती दूर होऊ शकते. प्रेमाची गाडी परत पटरीवर येईल आणि तुम्ही परत प्रेमाच्या रंगात रंगलेले दिसता. कुंभ राशी, हा सप्ताह तुमच्या जीवनात वर्षा ऋतू समान असेल, जेव्हा तुमच्या जीवनात प्रेमाची काहीही कमी नसेल. यावेळी तुम्ही आणि जीवनसाथीचे अपार प्रेम, दाम्पत्य जीवनात बरेच असे आठवणींचे क्षण घेऊन येईल, जेव्हा तुम्ही दोघे आपल्याच एक वेगळ्या जगात आनंदाचे क्षण घालवाल. जर तुम्ही कुणाबरोबर बऱ्याच काळापासून प्रेमसंबंधात आहे तर या सप्ताहात तुम्ही त्यांच्यासोबत प्रेमविवाह करण्याचे वचन देऊन आपल्या या नात्याला एक पाऊल पुढे टाकू शकता. अशात तुमच्यासाठी हेच उत्तम असेल की त्यांना असे कुठलेही वचन देऊ नका ज्याला तुम्ही स्वतः सुनिश्चित नसाल. मीन राशी, या आठवड्यात तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून जाणून बुजून काही प्रकारची भावनिक दुखापत होऊ शकते, ज्यामुळे आपण उदास होऊ शकता आणि त्याचा नकारात्मक प्रभाव थेट आपल्या विवाहित जीवनावर दिसून येईल.
या सप्ताहात तुम्ही आपल्या प्रेमसंबंधाच्या कारणाने तुम्हाला खूप असह्य वाटू शकते, कारण शंका आहे की या काळात सतत बऱ्याच गोष्टींना घेऊन तुमचा प्रिय सोबत वाद होत राहील. अशात तुम्हाला इच्छा असूनही काही करण्यात तुम्ही असमर्थ असाल. धन्यवाद.